आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेगावचे संत गजानन महाराज यांचा समाधी प्रसंग बघणार आहोत। श्री गजानन महाराजांनी ऋषी पंचमीच्या दिवशी 8 सप्टेंबर 1910 रोजी संजीवन महासमाधी घेतली। समाधी घेण्याआधी 2 वर्ष महाराजांनी समाधीचे सुतोवाच केले होते। सध्याच्या समाधी गृहाकडे बोट दाखवत तिथेच राहीन रे असे उद्गार काढले होते। समाधी घेण्याच्या 1 दिवस आधी चतुर्थीला महाराज भक्तांना म्हणाले, गणेश पुराणात कथा आहे की चतुर्थीला पार्थिव गणपतीचे पूजन करून दुसरे दिवशी विसर्जन करावा। त्याप्रमाणे भक्त हो, तुम्ही या पार्थिव देहाला विसर्जित करण्याची वेळ आली आहे। यत्किंचितही दुःख करू नका, कारण तुम्हा भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आम्ही इथेच राहणार आहोत। भक्त हो, तुमचा कदापि विसर पडणार नाही। महाराज पुढे म्हणाले, शरीर हे वस्त्रापरी आहे आणि त्याला बदलणे गरजेचे आहे, असे भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे। दुसरे दिवशी ऋषी पंचमीला सकाळी 8च्या दरम्यान पद्मासनात स्थिर होऊन प्राण रोधून मस्तकी धारण केला आणि मुखातून शब्द आले, जय गजानन। महाराजांनी समाधी घेतल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि लोक शेगावकडे धावू लागले। शेगाववर दुःखाचा डोंगर कोसळला। अनेक भक्तांच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत देऊन भक्तवत्सल महाराज आपल्या समाधीची वार्ता कळवत झाले। डोणगावचे गोविंद शास्त्री यांच्या सांगण्यानुसार समाधी घेतल्यावर श्रीचे अंग गार झाले आहे का हे तपासण्यासाठी श्रींच्या डोक्यावर लोण्याचा गोळा ठेवण्यात आला आणि काय आश्चर्य, तो गोळा वितळू लागला। म्हणजेच अंग गार झाले नव्हते। शास्त्री म्हणाले, 1 दिवस काय, या समाधी स्थितीत महाराज वर्षभर आणि पुढे असेच निसंशय राहू शकतात, पण असे करणे अनुचित होईल। तरी सर्व भक्त आले की स्वामींना समाधी देऊयात। भक्तांनी हे वचन शिरोधार्य केले। महाराजांची समाधी ही संजीवन आहे, म्हणजेच देह सोडला तरी प्राण मस्तकी धारण केलेले आहेत। अपार भक्तांचा मेळा शेगावला जमला। 72 दिंड्या आल्या। रस्ते सारवासारवी करून सुशोभित करण्यात आले। नक्षीदार रांगोळ्या काढल्या गेल्या। दुतर्फा दीपोत्सव केला गेला। समाधी अवस्थेतील पद्मासनस्थित स्त्रींना फुलांनी मढवलेल्या रथात स्थानापन्न करून रात्रभर मिरवणूक काढण्यात आली। महाराजांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लोक आतुर झाले होते। नानाविध खिरापती वाटल्या गेल्या। हजारो भक्त विठ्ठलांचा नाम गजर भजन यात दंग होऊन रथामागे चालत होते। तुळस, बुक्का, गुलाल आणि अनंत फुले वाहिली गेली आणि फुलांखाली महाराज जणू झाकूनच गेले होते। श्रींचा रथ बापून काळे यांच्या घरावरून जात असताना त्यांच्या पत्नीने लहानग्या नामदेवला श्रीच्या पवित्र चरणावर टेकवले। काही क्षण श्रींनी समाधी अवस्थेतून डोळे उघडून नामदेवावर कृपा कटाक्ष टाकला। या आशीर्वादामुळे नामदेवाने पुढे भरघोस यश संपादन केले। पुढे पुंडलिक बाबा भोकरे यांनीही श्रींना शेवटच्या दर्शनासाठी कळकळीची विनंती केली आणि माऊलींनी क्षणभर डोळे उघडून स्मितहास्य केले आणि त्यांची इच्छा पूर्ण केली। अशा ज्वलंत प्रसंगावरून साक्ष पटते की श्रींची समाधी ही संजीवन समाधी आहे। केवळ भक्तीसाठी व्याकुळ असलेली ही माऊली एका हाकेसरशी धावून येणारी आहे, तर काही प्रसंगी हाके आधीच पोहोचणारी आहे। रात्रभर थाटामाटात चाललेली मिरवणूक सूर्योदय होताच मठात परतली। श्रींच्या देहावर अखेरचा रुद्राभिषेक केला गेला। पंचोपचार पूजा केली आणि आरती पश्चात नामगजर केला गेला। शास्त्राप्रमाणे श्रींची मूर्ती उत्तराभिमुख आसनस्थ केली आणि भक्तांनी अखेरचे दर्शन घेतले। जय स्वामी गजाननच्या गजरात मीठ, अर्गजा, अबीर यांनी गार भरून त्यावर शिळा लावून दार बंद केले। 10 दिवसांपर्यंत समाराधना होऊन अनेक भक्तांनी स्वामींचा प्रसाद ग्रहण केला। समाधीनंतर 1-1.5 वर्षांनी हरिपाटलांना महाराजांचा विरह सहन होत नव्हता आणि 1 दिवस त्यांनी असह्य होऊन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाधीवरील शिळा सरकवली। महाराजांची दिव्य मूर्ती जणू काही नुकतीच महासमाधी घेतलेली आहे असे तेजस्वी दिसत होती। श्री गजानन विजय ग्रंथामधील 19व्या अध्यायातील ओळीमध्ये संजीवन महासमाधी घेण्यापूर्वी श्रींनी भक्तांना दिलेले आश्वासन पुढील प्रमाणे, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। रामकृष्ण हरी।